तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाभाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण मागे 2 व्हिडिओ बनवलेले होते की आपले जे पालघरचे फेमस युट्यूब कलाकार आहेत जे गावठी गाणे बनवतात, तर त्यातले काही सिंगर असतील, काही ऍक्टर असतील किंवा काही डान्सर असतील, तर त्यांच्याविषयी आपण बोललेलो होतो की त्यांचे लग्न झालेलं आहे की नाही आणि कुणासोबत लग्न झालेलं आहे आणि त्यांचे लग्न कधी झालेलं आहे। तर हे आपण बोललेलो होतो आणि ज्यांचे लग्न झालेलं नव्हतं त्यांच्याविषयी आपण बोललेलो नव्हतं। तर याच वर्षी 2026 मध्ये त्यातल्या काही कलाकारांचे लग्न झालेलं आहे। तर ते लग्न कधी झालेलं आहे आणि कुणासोबत झालेलं आहे हे आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। तर मित्रांनो, स्टार्टिंगलाच येत आहे आपल्या मोखाड्याचा फेमस असा रील स्टार युट्यूब कलाकार। या कलाकाराच्या इंस्टाग्राम वरती लाखोच्या वरती फॉलोअर्स आहेत आणि युट्यूब वरती 16,000च्या वरती सबस्क्रायबर आहेत। असा फेमस क्रिएटर तो म्हणजे सचिन भोवर। तर सचिन भोवरने पण पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे आणि स्वतःच्या युट्यूब चॅनल वरती भरपूर असे त्याने गावठी गाणे बनवलेले आहेत आणि सध्या सचिन भोवर इंस्टाग्राम वरती भरपूर अशा फेमस आहे। तर सचिन भोवरचं लग्न 5 एप्रिल 2026 ला झालेलं आहे। त्याच्या बायकोचे नाव आहे अरुणा। मित्रांनो, पुढे येत आहे जव्हारचा फेमस क्रिएटर तो म्हणजेच भरत गवली। तर भरत गवलीने पण पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे। भरत गवलीने पण पालघरमध्ये भरपूर असे गावठी गाणे बनवलेले आहेत आणि भरत गवलीने भरपूर अशा कलाकारांना गावठी गाणे लिहून सुद्धा दिलेले आहेत आणि तेच भरतने लिहिलेले गाणे पालघरमध्ये प्रचंड असे व्हायरल झालेले आहेत। सध्या भरत गवली पण इंस्टाग्राम वरती भरपूर असा फेमस आहे। भरत गवलीच्या इंस्टाग्राम वरती लाखोच्या वरती फॉलोअर्स आहेत। तर भरत गवलीचे पण लग्न याच वर्षी 2026 मध्ये 3 एप्रिलला झालेलं आहे। भरत गवलीच्या बायकोचे नाव आहे कामिनी। मित्रांनो, पुढे येत आहे नाच गो मीना, फोटो कार्ड, पावडर लावून येणार हे हिट गाणे पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारी ती म्हणजे संजीवनी शिंदा। तर संजीवनी शिंदाने पण पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूर असे हिट गाणे दिलेले आहेत। संजीवनी शिंदाने पण पालघरमध्ये भरपूर असे गाणे बनवलेले आहेत। तर संजीवनीच्या युट्यूब वरती आणि इंस्टावरती 30,000च्या वरती फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत। तर संजीवनीचे लग्न 14 मार्च 2026 ला झालेलं आहे। मित्रांनो, आता येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली युट्यूब कलाकार ऍक्ट्रेस। तिने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं असेल आणि तिने आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूरसे हिट गाणे दिलेले आहेत। तिच्या इंस्टाग्राम वरती 2 लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत। लांब लांब केस, विचू चावला, तारप्याची धून वाज अशा प्रकारचे हिट गाणे पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारी ती म्हणजेच प्रीती भोये। तर प्रीती भोयेचे लग्न 2026 मध्ये 6 एप्रिलला झालेलं आहे। तिच्या नवऱ्याचे नाव आहे अजय। मित्रांनो, पुढे येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा सुप्रसिद्ध ऍक्टर, डान्सर आणि युट्यूब कलाकार तो म्हणजेच अविनाश जाधव। तर अविनाश जाधवने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये अनेक अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे। तर अविनाश जाधवच्या याच वर्षी 2026 मध्ये 1 फेब्रुवारीला साखरपुडा झालेला आहे। त्याच्या बायकोचे नाव आहे विजया। मित्रांनो, शेवटला येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस असा युट्यूब कलाकार, ऍक्टर, डान्सर आणि पालघरमध्ये युट्यूब वरती लाखो सबस्क्रायबर असलेला, पालघर जिल्ह्याला विचू चावला, चांदणी रात, साधनी डोंगरकडाला येणा हे हिट गाणे पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारा तो म्हणजेच मयूर रावते। तर मयूर रावतेचे पण लग्न याच वर्षी 2026 मध्ये 8 फेब्रुवारीला झालेलं आहे। त्याच्या बायकोचे नाव आहे सुस्मिता। तर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या शाखाबाईला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। तर चला लवकरच भेटूया शाखाबाईच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन। मेरा नाम शाखा है।